First is the Samrat Ashok. Second is the Chhatrapati Shivaji. Third is the Satyavama. तीन श्रेष्ठ राजामध्ये ग्रेट माणसामध्ये सम्राट. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष गोविंदजी चव्हाण साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझ्यासोबत मोहन भवरे साहेब, रंजनाताई ताकसांडे, उत्तमराव शेंडे, जयदेव वानखडे, माझे मित्र जांभूळकर होते, ते मागे जाऊन बसले असं वाटतं मला. ते खूप मित्र आहे माझ्या आलेले, माझ्यावर पण आहे. सिद्धार्थ झाला ना, ठीक आहे, ओके. मनोज पाटील आहे, सिंधुताई आहे, मिस्टर धवणे साहेब आहे, वांदे मॅडम माझ्या माझे मित्र आहे. वडवडसर ते माझ्यासोबत आहे. सिद्धार्थ आहे, रुपेश आहे, मनोज पाटील आहे. आणि यवतमाळसाठी जी काही नवीन नाही, चंद्रकांत गुजरपणाने हे सारे विद्यार्थी आहेत. आंबेडकर फाटचे विद्यार्थी आमच्या जेवढे वय आहेत आम्हाला ते सन्मान देतात, मान देतात, आम्ही त्यांच्या आभारी आहोत. या सभागृहात उपस्थित असलेले सर्व विचारवंत, सर्व धर्मप्रसारक, धम्माचे सेवक आणि माझ्या सर्व भगिनी, त्या सर्वांना मला सभेत जयंती. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या विपत्तीच्या पक्षात त्यांच्यात विद्वत्ता होती, अनुभवसिद्धता होती, तर्कशक्ती होती, युक्तिवाद होता, अनुभवसिद्धता होती आणि पॉलिटिकल विजडम, जो असा नाही दिसत. पॉलिटिकल विजडमही होता, सोशल विजडम पण होता. सामाजिक शहाणपण पण असलं पाहिजे, राजकीय शहाणपण असलं पाहिजे. जे देव आहे आमच्या मागे सुद्धा प्राध्यापक आहेत ना, त्याचे माझ्या चेंबरमध्ये सुद्धा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वांच्या बळावर जातीभेद निर्मूलन हा पहिलाच त्यांचा लेख नाही. जातीवरचा निबंध किंवा जातीवरचं पहिलंच पुस्तक नाही. एक कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर 1913 ला गेले, 16 पर्यंत होते. तिथून ते 17ला 16 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेले. तयारी महाराजांना त्यांनी पत्र पाठवलं की माझी पॉलिसी बदलून मारा, पूर्ण अभ्यास होता. तर ते काही व्हायले नाही. त्यांचे जे दिवाण होते ते काही सयाजीरावसारखे नव्हते. ते दिवाण कोणीतरी दिवाळी वगैरे असं काहीतरी असतात. त्याच्यामुळे ते त्यांना सयाजीरावच्या लक्षात येऊन दिलं नाही म्हणून बाबासाहेब. पण कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांची एक क्लास फेलो होती, ज्याला क्लासमेट होता. तिचं नाव होतं नीमा अडवल ब्लूम. ती कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांची सहाध्यायी. तिने 1966 एक पुस्तक लिहिलं, तिच्या आठवणीचं पुस्तक लिहिलं. ती असं म्हणाली की आमच्या वर्गात एक विद्यार्थी असा होता जो स्वयंप्रेमी होता, जो अभ्यासू होता, जो कष्टाळू होता आणि सर्वांच्या अगोदर जाऊन बसणारा. वर्गात कोण असेल तर हा डॉक्टर बी आर आंबेडकर सर्वांच्या आधी जाऊन बसणारा. वर्ग सुटल्याबरोबर डॉक्टर आंबेडकर काही घरी किंवा त्या तिथं वास्तव्याला जात होते. ते लायब्ररीत बसतो. लायब्ररीत कसे पुस्तक काढत होते. मी खूपदा त्यांच्या समोर जाऊन बसतो आणि ते इतके नोट्स काढत होते, खूप प्रकारच्या नोट्स काढत होते. कधी ते हिरव्या शाहीत मार्किंग करत होते, कधी ते निळ्या शाहीत मार्किंग करत होते, कधी ते लाल शाहीत मार्किंग करत होते. आता विद्यार्थी कोलंबिया विद्यापीठामध्ये आपले जे विद्यार्थी जातात ते बाबासाहेब आंबेडकरांच्या सायकलवर पेंटिंग करत आहेत की बाबासाहेब आंबेडकर लाल लाईन करत असेल, त्यांची मानसिकता काय असेल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिरवीशाही वापरत असेल, त्यांची मानसिक स्थिती कशी, हे सायकोलॉजी विद्यार्थी पीएचडी करता येतं, इथूनच स्कॉलरशिप घेऊन जातात, बाबासाहेबांनी वेगवेगळ्या आंदोलनाचे अभ्यास करतात, म्हणजे लाल साहित्य येत असतात. इतका बाबासाहेबांचा प्रचंड अभ्यास, त्यांचे दोन गुरु राष्ट्र व्यवस्था कालांतराने येतात, आपल्या सोबत असतात तेव्हा नाही घेत, नंतर शासनाने लिहिलं की त्यांचे दोन गुरु, इकॉनॉमिकचे गुरु होते एडवर्ड शेरिमन आणि दुसरे गुरु होते जॉन लुई. जॉन लुई ह्युमॅनिटिस्टिक, समाजशास्त्राचे, मानववंशशास्त्राचे. जॉन लुईनं एज्युकेशन अँड डेमोक्रेसी हे पुस्तक लिहिलं होतं, ते बाबासाहेबांना खूपच आवडलं. हे पुस्तक बाबासाहेबांना त्याच्यामधला जाती आणि वर्ग हे ज्या देशात असेल त्या देशात लोकशाही नांदू शकत नाही, असं त्या जॉन लुईच्या पुस्तकात. जॉन लुई हा आदर्श होता. बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेलेला, तर जॉन लुईनं लिहिलं, शेरिमनचं पत्र एवढंच गेले होते की हा खूप चांगला विद्यार्थी आहे. शाहू महाराजांचं दिलं होतं पत्र, त्याला मदत करा. बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुढे जुलै 1924ला बहिष्कृत हितकांनी सभा स्थापन केली, त्या बहिष्कृत हितकांनी सभेचं जे घोषवाक्य, बरोबर आहे ना, टू एज्युकेट अँड ऑर्गनाइज, आपण मुक्त केलं, शिका, संघर्ष करा आणि एकत्र राहा. तिथे जे फेडरल सोसायटी स्थापन केली, समाजवाद्यांची सोसायटी होती इंग्लंडमध्ये, बाबासाहेबांचा त्या चांगला प्रभाव असल्यामुळे त्या फेडरल सोसायटी आदर्श, जसं तसं बाबासाहेब आंबेडकरांना कोणाला स्वीकारलं नाही. मार्ग जसा नाही स्वीकारला, शेरिमन तसा स्वीकारला नाही, जॉन लुई तसा स्वीकारला. बाबासाहेब आपली अक्कल लावली, आपली विद्वत्ता आणि माझ्या देशासाठी काय चांगलं आहे हे बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये पहिल्यांदा जाती व्यवस्थेवर जाती बोलली गेली. म्हणजे हा एक शक्तीचा दुसरा हा जो काही आहे तिथं सेकंड स्पीच ऑफ डॉक्टर आंबेडकर. पहिला त्यांनी 9 मे 1916 त्या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये एक मानववंशशास्त्राची एक परिषद होती, त्याला अलेक्झांडर गोल्डन वायझर म्हणतात किंवा गोल्डन वायझर अशा प्रकारची परिषद होती. त्या परिषदेमध्ये पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवरचा निबंध लिहिला. The Rise in India, the mechanism, genesis and development. जातीची उत्पत्ती, धरण आणि विकास हा निबंध बाबासाहेबांनी. आणि आपल्या देशाचं चित्र की आपल्या देशामध्ये वर्ण होते, ब्राह्मण होते, क्षत्रिय होते, वैश्य होते, शूद्र होते, अपराधी शूद्र होते, शूद्र आपण ते पक्षाचे शूद्र होते. मग बाबासाहेबांनी अभ्यास केला की ह्या वर्णामधून वर्ण नष्ट झाले आणि जाती नष्ट झाले. तर ज्याच्याजवळ विद्या होती, ज्याच्याजवळ शिक्षण होतं, त्यांना असं वाटलं की आपल्या शिक्षणाच्या विद्वत्तेच्या बळावर आपण पिढ्या याचा लाभ घेऊ शकतो. म्हणून त्यांनी स्वतःला एका जातीमध्ये बंदिस्त केलं, प्रवेश बंद केला. ब्राह्मण या वर्णामध्ये इतर जे क्षत्रिय वैश्य जात होते पूर्वी जेव्हा वर्णाश्रम होते त्यांना ते बंद केलं. म्हणून त्यांनी बंद केलं.
आणि त्या घेतीचा सर्वात जास्त वाईट परिणाम कोणाला झाला? त्या वर्णाश्रम व्यवस्थेमधून बंदिस्त जातीचा महिलांना. महिलांची गुलामी त्याच्यामध्ये. महिला म्हणजे भूमी कडक, आणि ते जर पवित्र राहिली तर मग आपला आयुष्य पवित्र राहणार. म्हणून विवाहाचे विवाह नाही, बालपणी विवाह करायचे, कारण ते पवित्र बालपणी विवाह उठून करायचे. ह्या ज्या गोष्टी केल्या उच्चवर्णीयांनी, आणि प्रत्येकाला असं वाटते जातीमध्ये, प्रत्येकाला वाटते की माझी जात श्रेष्ठ आहे, माझ्या खाली कोणीतरी आहे. आपल्याला वाटते आपल्यापेक्षा मातंग आहे, सांभाळ खाली आहे, सांभाळ वाटते मातंग, असं सर्वांना. म्हणजे ब्राह्मणांना वाटते माळी आपल्या खाली आहे, शक्ती आपल्या खाली आहे, माळ्याच्या खाली उठी वगैरे होते. अशी जाती होत्या. प्रत्येकाला असं वाटते की मी श्रेष्ठ आहे आणि माझ्या खाली कोणीतरी आहे. याचं खूप सुंदर होतं बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकर तेव्हा 25 वर्षाचे, 9 मे 16 91 जन्म बाबासाहेब आंबेडकर अर्थाचे 91, आणि मे 16 हा दिवस आहे. किती वर्षाचे असतील बाबासाहेब आंबेडकर? फक्त 25 वर्षाचे. त्यांना वाटत होतं का काहीतरी साखळी आपल्याला जोडता नाही आली. 25 वर्षाचं वय, साखळी जोडता नाही. बाबासाहेब आंबेडकर आहे तिकडून, आणि मग ते 17ला आले बाबासाहेब. नोकरीच नव्हती बाबासाहेब. 1 वर्ष नोकरी त्या जमीन होता, नवत होते ना, तिथं काय कोलंबिया तो खूप जवळ राहता, शेवटपर्यंत पारशी होता. 300 वर्षाचा नाते 380 पाहिला, 300 वर्षा होते गजानन, त्याचं नाते. तो केमिस्ट्रीला होता, पण तो आपल्या मुंबईचा म्हणून शेवटपर्यंत. ते सर्वात शेवटी भेटलेला माणूस जर बाबासाहेबांना असेल राजूरावकडे, तर तो सांगतो त्या आठवणी की बाबासाहेब प्रत्येक झाले होते. बाबासाहेब डिसेंबरमध्ये गेले, ऑक्टोबरमध्ये गेले. 90 त्यांनी 2 ट्युशन दिल्या बाबासाहेब, 50 रुपयाची 1 मार्क. आणि मग त्यांना अर्थामध्ये म्हणजे बाबासाहेब आले 1 वर्ष नोकरी नाही, जातीमुळे नोकरी नाही. PhD होऊन आलेला माणूस, जमीन होऊन अर्थशास्त्र आलेला माणूस, 1 वर्ष नोकरी नाही. बाबासाहेब मग ते शिकायला पाहिजे प्रोफेसरला पॉलिटिकल इकॉनॉमी शिकवा, राजकीय अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांना हाकून याच्यावर कशाला नाही गोंधळ करायचे, बाहेर जायचे. मग ते उपस्थित विद्यार्थी राहायचे, ते सांगायचे अरे हा कोण प्राध्यापक, काय टीचिंग आहे, काय विद्वत्ता आहे, काय तर्कशक्ती आहे, काय पद्धतीने शिकवतो हे सांगता सांगता त्या काळाचे नाही. आता जे शिकण्यात पडल्या त्या शिकिका स्टेशनजवळ, रेल्वे स्टेशनजवळ आहे त्यावेळी. आणि मग सर्व मग मुंबईत पसरली बातमी, साऱ्या कॉलेजचे अर्थशास्त्राचे कोल्हापूरचे विद्यार्थी बाबासाहेबांचं व्याख्यान आहे. पण बाबासाहेबांची अभ्यासाची खूप मोठी होती. 450 रुपये पगार. बाबासाहेब तिकडे इंग्लंडहून त्यांचं अर्धवट शिक्षण राहिलेलं होतं. बरं झालं, त्यांना माहीत होतं मला अजून शिक्षण पाहिजे, मला पुन्हा शिकायचं. की रमाबाईला सांगितलं हे रमा हे 450 रुपये जपून ठेव, अजून मला जायचं, अजून मला शिकायला जायचं. रमाबाई एकदा रागावले होतो. तिला वाटलं आता किती कष्ट सहन केले, किती दारिद्र्य सहन केले, आता एकदम 450 रुपये काही दिलं पाहिजे ना. म्हणून आपल्या जाऊला लक्ष्मीबाईला म्हणजे काय मुलं घ्या, साडी घ्या, मुलांना बाबासाहेब आठवले की तुला माहिती आहे तुला शिकायला. बाबासाहेब गेले वेल्डर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स नाही. बाबासाहेब शिक्षणाची वाढती खूप आणि त्यांचा आवाका पण पावता. मला तिकडून
नोकरी करायची नाही, प्राध्यापकी नाही करायची, एकदा त्यांना डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची ऑफर दिली. ते म्हणाले मला कुठे गुंतवून घ्यायला नाही, मला या समाजाने पाहिजे, मला या समाजाचं काम करायचं आहे, म्हणून मी बॅरिस्टर झालो. म्हणून ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पुन्हा गेले. हेरोडास्किय पुस्तक पाहिजे, पॉलिटिकल सायन्सचे लोक ग्रामर ऑफ डेमोक्रेसी जगामध्ये प्रसिद्ध पुस्तक हेरोडास्किय सोशलिस्ट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सोशलिस्ट. त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकर हेरोडास्किय लगेच बाबासाहेब आंबेडकरांनी, कारण ते जुलै 20ला गेले होते तिकडे, बाबासाहेब आंबेडकरांनी हेरोडास्कियवर एक भाषण दिलं. जबाबदार सरकारची जबाबदारी हेरोडास्किय समोर बसला. रेव्होल्युशन स्पीच गिवन बाय डॉक्टर आंबेडकर असे कॉमेंट आहे हेरोडास्कियच्या. त्या हेरोडास्कियचे नेहरू पण फॉलोअर आहे, हेरोडास्कियचे खूप मोठे फॉलोअर आहे. हेरोडास्कियच्या तिथून सुरू झाले. नेहरू युनिव्हर्सिटीला पहिले जवाहरलाल युनिव्हर्सिटीला होतं, इंडियन नॅशनल स्कूल होतं, ते त्यांच्या डोक्यात होतं. आपल्या इथं समाजवाद शिकवण्यासाठी एखादी संस्था असली पाहिजे असं नेहरू म्हणून ते काढलं. प्रेरणा कधी प्रेरणा किंवा आपण असं काढलं म्हणून त्याच्या मुख्य होतं. तशी जे बाबासाहेबांची क्लास भेट होती लंडनला, तशी मी तिकडचे सांगितलं ग्रुप होते, तशी ते मिथड टाका तुम्हाला सांगायला कोण आहे, म्हणजे ते कोणत्या घराण्यात ते मिथड टाका होते. तिची आई हिराबाई टाका तिनं पाठवलं आणि बाबासाहेबांची क्लास भेटवली. ते बदली करून आले मध्ये तिनं बॅरिस्टरी केले, ते पण शिकून आले. तिला हे वाटतं मी काही विचारत आहे ते तीच आहे ना की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स हे मिथड टाका त्या दुकानाची आपली मुलं येतात तिथं एकदा तुम्ही खरे ॲडमिट झाले, त्याच्या ट्रीटमेंट झाल्या की तुम्ही जाता तिकडे तिकडे शिकायला त्या मुलीमध्ये ते स्कूल आहे ती त्या मिथड टाका. म्हणजे बार कौन्सिल म्हटले, मुंबईच्या बार कौन्सिल म्हटले, मुंबईच्या बार कौन्सिल मधली ती पहिली महिला बॅरिस्टर महिला आहे. तर ह्या प्रेरणा असतात. बाबासाहेब आंबेडकर तिकडून आले 23ला, 3 वर्ष तिथं थांबले, काय 20ला गेले आणि आपलं ते त्यांचा जो प्रबंध आहे तो प्रबंध आणि ग्रेडिंगमध्ये बॅरिस्टरी. मला वकिली करायची, माझ्या लोकांना सोडवायचं, मला काही नोकरी नाही करत. मी जर नोकरी केली तर मला काही करता येईल. तिला ध्यान म्हणजे प्राध्यापक असताना त्यांना माहीत होतं, त्यांना लिहिता पण येत माहीत असून त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकर कुणाला वकील म्हणजे आले पैसेच नव्हते बाबासाहेबांसाठी खर्च झाले. त्यांनी राजर्षी भाऊ काढले, त्यावेळी 22ला मारले, 23ला परत यायला होतो बाबासाहेब. त्यांनी राजाराम मारलं, शाहूचे केलं, माझ्याजवळ काही पैसे नाही, येण्याला पण माझ्याजवळ पैसे काहीतरी पाठवले राजाराम महाराज. शाहू थोडी होते आता हे राजे सारे राजे आहे ना, छाताची मुली राजांनी बुद्ध धर्माला आश्रय दिला, राजाने बुद्ध धर्माचा त्रास केला. म्हणजे प्रतिक्रांती झाली ना, त्यांनी ओळखलं प्रतिक्रांती करायची, बुद्ध धर्म आणि टाकायचा असेल हे राजासोबत घेतले पाहिजे. तसे बुद्धाने राजासोबत घेतलं, तशी ती आहे, तशी ती रेव्होल्युशन आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आले
कोणत्या झाले एका 10 राष्ट्रीय काय म्हणलं मालवाहू 10 ते उठाले पहिले कोलंबो त्यांच्या त्या रूममध्ये खूप होते उंदीर होते सचेर होते दारूबाज सारे होते त्याचे पैसे तिकीट होते पैसेच नव्हते आणि मग ते कोलंबो चेन्नईला आले आणि चेन्नई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादरच्या रेल्वे स्टेशनला उतरले 3 एप्रिल 1923 ला दादरच्या स्टेशनवरून पायी हा माणूस आला ज्यांनी अस्पृश्यांच्या आणि दलितांच्या जीवनामध्ये उशकाल निर्माण केला तो एक महामानव 3 एप्रिल 1923 च्या उशकाली गोळवाडीला पायी चालला दादरच्या स्टेशन मग ते विचार या देशाच्या जाती कशा आहे चिंतन करायला लागले पहिले त्या रामजी दापोलीला गेले रामजी काही निवृत्त झाले नव्हते रामजी निवृत्त झाले नव्हते मुंबई प्रांताच्या लोकांना मोठा सैनिकांचा महार बटालियनचा मोठा इतिहास ब्रिटिशांनी पण 1857 नंतर तुम्ही जर पिक्चर पाहिला असेल तर होता मुघल पांडे एक महार सुभेदार एका हिंदू खालच्या सैनिकाला ऑर्डर देते का पाणी तो म्हणते तुझ्या ऐकू लागेल बाबासाहेब त्या एवढी लष्करी परंपरा होती की बाबासाहेब 5 मामा होते ते मुरबाडकर पंडित पंडित साहेब सुभेदार म्हणजे भीमाईचं जेव्हा लग्न केलं तिला भाग मिळवलं तेव्हा आपली शिपाई सुभेदार झाले मग 1857 नंतर जातीय इंग्रजांना असं वाटतं ना आता याच्या धर्मात काही आपण जास्त इंटरफेअर करून हाकून दिली जसं 1857 झालं म्हणून त्याने आखोड पाय घेतला आणि त्याने सांगितलं आपली भरती बदलायची शिपायाची भरती बदलायची त्या एक फील्ड कमिशन अपॉइंट फील्ड नाव आहे फील्ड कमिशन त्याला सांगितलं का नाही आता जे रिटायर झालेले भरती करू नका आणि जे नोकरी नाही त्यांना पेन्शन द्या मिळतात रामजी कसे आले दापोली 50 रुपये पेन्शन पण दापोली त्यांना चांगलं नाही वाटलं आपल्या मुलांना शिकवलं ते साताऱ्याला दापोलीत त्यांना नाही मला माहीत पडली एवढी जात आपली कारण तो आपलाच बोलला होता तो साताऱ्यात आल्यावर त्यांना त्या शाळेत टाकलं रामजी तिथं त्यांना जाणून होता त्यांना असं वाटतं या सर्व कुठल्याही आपल्या मुलांची शाळेत आहे हा नारळी भजावत करतो म्हणजे हे नारळी आहे माली हे केस पट करतात माझी का नाही करत त्यांची मोठी बहीण ते म्हणत बाबासाहेब लिहितात की ते तज्ञ झाले केस टाकणे माझा माझ्या भावाचे तर मग त्याला काही ना काय करतो आली नाही आपण त्यांच्याची आपली जात खालची आहे म्हणून काय प्रसंग वेटिंग फॉर हिसा आठवणीचे अश्रू जातीवरच काय लिहा वाटलं एकदम कोलंबिया नाही वाटते का काय काम आहे जातीवर काय चिंतन जातीवर चिंतन काय सुरू झालं म्हणजे नाही करत एकदा त्या गोळेगावला झालं रामजीला दुष्काळ आल्या त्यांनी काम दिलं होती तिकडे ते काय मेट नव्हतं म्हणजे हजेरी घेणार आहे त्याला काहीतरी नाव आहे त्या कामावरती हजेरी घेणार ते काम भेटतो रामजीबाई दुष्काळी काम होतं ते त्या तर रामजीनं पत्र पाठवलं की आता तुम्हाला सुट्टी लागली या गोरेगावला वगैरे आणि मग ते निघाले गोरेगाव ते खटाव तालुक्यात सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका आहे त्यात ते गोरेगाव मग हे साताऱ्यातील त्या रेल्वे स्टेशन बसेल मसुरीला होतं बाळासाहेब सांगत नव्हतं की तुम्ही मला कळवा मी मग मी माझा माणूस पाठवतो मला घ्यायला तिथं कोणी झालं कपडे चांगले घेतले होते पहिल्यांदा त्याला स्टेशन मास्तर काय करू कपडे चांगलं
5 वाजता गेले तुम्ही गेलेच नाही का अजून? नाही. मग भेट भेटली. मग तुम्ही कोण आहे? महाराष्ट्राला एक बैल बंडीवाला तयार आणि बाकी इश्यू तुम्हाला नाही. महाबंडी आणि काय बाबासाहेब काय लिहितात म्हणजे वाचताना ऐकू आपल्याला की आम्ही घडत होतो. किती वर्षाचे? 9 वर्षाला 10. बाबासाहेब 9 वर्षाचे, आनंद 10 वर्षाचे. त्या बहिणीचे पुस्तक मी त्यांना करून दिलेले स्टेशन मास्टर यांच्यातला कुणीतरी मोठी हात आपणही हात करून लहानपणी आपल्याला वाटे बाबा बाबाची आपण करा ते पाहणाऱ्याला आपल्याला द्यायचे आपली एवढी पहिले पाहणाऱ्यांना काही चालते. तर मग त्यांनी करून कंडिशन डबल भाडा भेटणार आहे तुला त्या म्हणजे रेल्वे स्टेशनच्या मास्टरनं सांगितलं स्टेशनला की तुला डबल हे भेटणार आहे भाडं आणि हेच सांगणार आहे म्हणजे त्यावेळी तुला काही प्रॉब्लेम नाही. अशी काही हिस्ट्री आहे तुम्ही वाचली असेल ज्यांनी अभ्यास केला. हिस्ट्री जातीचा किती कडवट अमानुषी अमानवीय केव्हा वगैरे अशी सर्व ठिकाणी जातीने एवढं पछाडलं होतं बाबासाहेबांना आपल्या सर्व समज ते पुढे इकडे आले मुंबईमध्ये आले सातारा त्या भायखळ्याच्या एसपीस्टन हायस्कूलमध्ये बाबासाहेबांचं नाव तिथे एक नामदर्शी होती नारायण मल्हार जोशी सोशल सर्व्हिस टीचर जे पुढे बाबासाहेब नारायण मल्हार जोशी मदत केली बाबासाहेब म्हणजे तिथून पुस्तकं अंगावर ठेवायला जागा नारायण मल्हार जोशीला ते म्हणजे ते दामोदर भागवत निवडून करून दिली. पुस्तकं प्रचंड होते बाबा. नवल भजना असा लिहितो की हा सुट्टीच्या दिवशी जायचा 4-4, 5-5 तास बुकटावर घालवायचा निकंटा आहे तुला मला 3 वर्षात 2000 पुस्तक इथे नवल भजना लिहितो त्याच्या आठवडीमध्ये जवळचा आम्ही आणि मग त्या नामदोषीनं मास्टरने प्रमाणे बाबासाहेबांना सोबत बसता येत नव्हतं एकदम मान सातारा येत होतं. एक तर बाहेरला खिडकीचे पहा आमच्याकडे पाणी पण भेटत नव्हतं कारण शिपाई पाणी देईल त्याला हातच लावता येतो तेव्हा पाणी हे सारे बाबासाहेब तू शिपाई पाणी देईल रमला शिपाई असेल तर पाणी नाही पाणी हे बाबासाहेब मागे आणि हे विद्यार्थी होते समोर हे प्रमाण कोण सोडणार आहे? नामदोषी मास्टर म्हणा शिक्षक म्हणा कोण हात तेवर गेले एकट्या बाबासाहेब तेवढी येईल तुम्ही एवढे जोरानं ओरडले समोरचे पण सर 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 ही अनटेकेबल हाऊ ही ब्लॅक बोर्ड और टिफिन्स आर देयर हा किस्सा त्या नारायण मल्हार जोशीचा एलपी भायखळ्याचे हायस्कूल आहे पुढे ते पालित झालं. आता बाबासाहेबांचं मटेरियल पाहत असं तुम्हाला जुनं ते एलपी त्या मागे एक मोठं ज्याला रिसर्च करायचं असेल त्यांनी काय करायचं रजिस्ट्रेशन जर असं रिसर्च करायचं तुमच्याजवळ ते एलपी करायचं अर्धा भाग जुन्या कागदपत्रांना आहे आणि चालत येतात आपण चांगली सुरू आहे म्हणजे अटलची फायली जा जुने रेकॉर्ड आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अनुभव सांगितले इथलेच नाही सांगितलं काय म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या सर्व ठिकाणचे अनुभव मी तिकडे गेले असं नाव ॲक्टिवेट केलं आहे सयाजीरावला नोकरी करी म्हणून मारायला पारशी पण त्याच्या धर्मात नाही गेला तर ते अनुकरणीय तेच सांगत अनुकरण आहे तो कसा करते म्हणून असं अनुकरणीय
तर ते सांगितलं बाबासाहेब तुम्ही आपल्याला हे अनुकरणीय आहे. तिथं पण बाबासाहेब आंबेडकरांना त्या तिथे मारायला आले ते पाचशे लोक वाचलेले तिथून निघालेले. पाचशे थोडा मुस्लिम हेच लिहितात. दौलताबादला गेलो आम्ही ट्रीप घेऊ दौलताबाद तिथं काही भाऊ होता तिला पाहायला गेलो ते वेटिंग पण तर तिथं त्या आम्ही पाणी पिऊन चाललो ते घुसना थोडा थोडा तुम्ही काय सांगता तुम्ही त्याच्या पाहता मुस्लिम धर्म होता. तुम्ही आपल्या खेड्यातले जे लोक सांगतो पाहत होता की आपल्या आईसोबत जर एखादी मुस्लिम महिला निघाला असेल तर ते अलग होत होते. त्याची काय अंदाज घागर होती ना ते घागर पण अलग ठेवत. माझ्या ग्रामीण भागातच आहे म्हणजे मी BA पर्यंत ग्रामीण भागात आहे आणि लहानपणापासून आंबेडकरी चळवळ याच्यासाठी आहे की माझ्या घरासमोर खेळणं पंचशील तो बैल येता होता मातीचा. माझी आई सावंत आहे गोरगडला माहिती माझी आई सावंत आणि जेवढे भाषण माहिती जेवढे काय आंदोलन माहिती ते माझ्या घरात समजून पाहिजे एवढे म्हणजे काय. माझे एका भूमिनाचा सत्याग्रह होता त्या भूमिनाच्या सत्याग्रहासमोर माझे एक आजोबा होते ते असं ते पाणीच वगैरे नाही होतं होतं पण गिरीट होतं. तर भूमिनाच्या सत्याग्रहासमोर ते समोर निघायचे असे घेऊन झेंडा आपला पंचशीलचा वारे शास्त्री ते छान नंगा होता हे लहानपणी ऐकलेले आहे लोक त्यांच्या शास्त्री म्हणून शास्त्री वारे शास्त्री ते छान नंगा होता अशी ती हे सर्व अनुभवलं बाबासाहेब आंबेडकरांनी की ही जात आहे या सर्व आपल्या याच्यासाठी दारिद्र्यासाठी वगैरे काय आहे तर जात आहे. जात काही नाही म्हणून त्याचे सर्व जे त्यांनी एक डिप्लोमेशी आहे आपल्याला इथून बाहेर जायचं काहीतरी असलं पाहिजे निघायचं असेल काहीतरी केलं आपल्याला असंच माहिती मग आपल्या शिक्षणाचा काय उपयोग म्हणून ते चिंतना असते. जेव्हा संपूर्ण कमिशन आलं 1919ला कशासाठी असं की 1909च्या कायद्यानं असेंब्लीमध्ये जे प्रतिनिधित्व हिंदूंना दिलं तसं मुसलमानांना पण दिलं शिखांना पण दिलं. इकडे येतो राज्य आमचा जे प्रसिद्ध हक्कावरील चळवळी सुरू होत्या म्हणून मांडोकीनं तिथं घोषणा केली इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये. हे पाहू आता हे भारतीय लोकांचं काय आहे अजून काय देऊ 1909च्या कायद्यात दिलं ते 1919च्या काय अजून द्या तिथं प्रतिनिधित्व देऊ. पण बाबासाहेब आंबेडकर साऊथ गव्हर्नमेंटला तेव्हा बाबासाहेब आंबेडकर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रोफेसर होते त्यांना काही लिहिलं आहे बाहेर. पण त्यांची खूप इच्छा होती त्यांनी गव्हर्नरला पत्र पाठवलं का मला साक्ष द्यायचे. चौकशी झाली आपण बॉम्ब टाकला बॉम्ब टाकल्यावर सुरू झालं स्वातंत्र्याच्या लढ्यात कोण आहे त्यांनी गुप्तचरांचे रिपोर्ट आहे ती अशी एन्क्वायरी झाली आणि त्या एन्क्वायरी नाही एक प्रोफेसर तिथून बाबासाहेब आंबेडकरांनी मग आपल्याला निवेदन देता येत नाही साक्ष देता येत नाही. एक महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडियाने एक महाराष्ट्र त्याच्यासाठी आम्ही म्हणा मुस्लिम अँड शिखा त्यांना आव्हान करत आहे. त्याच्या दोस्ताला सांगितलं का आपली लोकसंख्या किती आहे मुला तो धोरणात भरत होता त्या भरत जैन पिढी होता त्या सांगे आपली किती लोकसंख्या त्याने सांगितलं की 9% आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बरो कमिशनवर पहिली मागणी केली का आम्ही सेपरेट आहोत वी आर नॉट पार्ट ऑफ हिंदू आम्ही हिंदूचा भाग नाही शीख आणि मुस्लिम त्यांना अल्पसंख्याक आहोत की मायनॉरिटी आहोत त्यांना जसं तुम्ही प्रतिनिधित्व दिलं आमची पण 9% लोकसंख्या आम्हाला मुंबईच्या असेंब्लीमध्ये 8 आमदार द्या आणि बाकी सगळं केलं पाहिजे. हा बाबासाहेबांनी स्टँड घेतला तो शेवटपर्यंत काय ना आजही कायम म्हणजे की वी आर सेपरेट तिथून चिंतन आहे बाबासाहेब मग सातत्य आलेले
प्रॉपर्टी भेटली ते म्हणजे शिकलेलं असतो तुम्हाला तुम्ही फ्रॉड मताधिकार 21 वर्षाचे तो फ्रॉड मताधिकार आम्हाला द्या तो फ्रॉड मताधिकार तर तुम्ही आम्हाला देत नसाल म्हणजे लिमिटेड मताधिकार असतो तर मग स्वतंत्र मताधिकार आमचे लोक आम्हाला निवडून देते असा तो त्यांचा त्याला काय म्हणतो आपण रणनीती आणि डावपेच बाळासाहेब आंबेडकर पॉलिटिकल विद्या म्हणतात रणनीती आणि डावपेच करत पाहिजे पॉलिटिकल विद्या कोणत्या वेळेस कोणता निर्णय त्याला पॉलिटिकल विद्या म्हणतात रणनीती आणि डावपेचाचा भाग असेल की यांना दिलं ना म्हणजे आपण थांब करून घेऊ शकतो हे सगळे राहिलं भुयाला मायनॉरिटी हे सिद्ध करायसाठी तुमचं पूर्ण त्यांनी 35% गोल्डमेड परिषद वगैरे अटल गांधी पाहत आले दुसऱ्या गोल्डमेड परिषदेमध्ये गांधी गेले पहिल्यांदा भाषण वगैरे त्यानंतर गांधी नायकला भेट झाली दिसते ते मी सांगत नाही म्हणजे दुसऱ्या गव्हर्नमेंट परिषदेमध्ये इंटलेक्च्युअल भाषण गांधी बाजूला गांधी मॅपवरून म्हणाला बोला तुम्ही आंबेडकरांच्या तोडावर चुकले एवढं नाही तरी आम्हाला राजांना रात्री बोला इंग्लंडच्या परिषदच्या लोकांना जेवायला बोलावं राजवायला तर ते तुमचं काय बाळासाहेब म्हणतात की त्यांनी माझ्याकडे मला एक प्रश्न पडला का काय समोर राजावर केलं तर खूप सांगत तर त्यांनीच मला म्हटलं राजानेच मला म्हटलं की तुमचे ते अंतर्जेवणचे काय तुमची व्यवस्था वगैरे त्याच्यामुळे बाळासाहेब बोलायला लागलो की आम्ही एवढे अपवित्र आमचा स्पर्श पण सहन करत नाही आम्हाला रस्त्याने चालता येत नाही ह्युमॅनिटी आहे लोक आम्हाला स्पर्श करत नाही पाणी पिऊ देत नाही बाबासाहेब लिहितात राजा थरथर कापत होता मी सांगत होतो असं जीवन असू शकते का आता समजा तुम्हाला म्हणतो आपण चांगलं पण एखाद्या बोलण्यात आपल्या मुलावर असं होत असतं आपल्याला वाईट पाहिजे पण दोन लोकांना खूप त्याचा गेला म्हणजे आनंद झाला एक सयाजीरावला आनंद झाला सयाजीरावला एका हॉटेलमध्ये जेवण दिलं खूपच चांगला होता आणि दुसरं नामोदुशीला होता कारण त्यांना त्यावेळेस इंटकचा मोठा निघाला जो टीचर होता बाबा नामोदुशी नारायण म्हणतात त्यांना खूप आनंद राजा म्हणजे सयाजीराव कसे होते माहिती का म्हणजे गंभीर होते गंभीर असं राष्ट्रवादी गंभीर चेहऱ्याचे पण ते घरी आल्यावर त्याचे लोक विचारला की तुम्ही एवढ्या आनंदात आहे एवढा नाश्ता वगैरे काय घरी तुम्हाला काम माहीत आहे ज्याला मी स्कॉलरशिप देऊन पाठवलं कोलंबियामध्ये त्यांना सगळ्यांची मूर्ती बंद केली म्हणजे इतकं सुंदर भाषण ते हे त्याच्यातलाच फरक आहे म्हणजे पुणेकराला आहे ना तो करार आहे नॉट ॲक्ट इमॅजिन पुणे करार इज नॉट ए ॲक्ट पॅट कसा तुमच्या आहे आमच्याच आहे त्याच्यात नागरिकाचं आहे याच्याच आहे मग आपल्या लोकांचेच आहे तुम्ही चिंतन करा शिकल्या लोकांनी असं चिंतन करू काय धर्म असलं पाहिजे त्याच्यामध्ये काय धर्म काय असेल त्याच्या मागचं बाबासाहेब आंबेडकर निधान जो तिकडे गेला तो तळाला आणि त्याचा काय कायदा होता कारण राजाची शेजारी लॉयल फॅमिली म्हणतात रॉयल फॅमिली राजा जसं आपला राष्ट्रपती सही करतो विधेयका मग ते प्रसारित होते विधेयक कसल्या पार्लमेंटमध्ये राज्यसभा आणि लोकसभेत 5,000 मग
आपल्या इथं कसं आहे, विधानसभेत आणि विधान परिषद जे हे होता त्याचा जो रूल असतो जी आर, त्याच्यावर तुम्ही पहा राज्यपालाच्या नाव कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या नावाने जी आर नाही, जी आर आहे नेम ऑफ द गव्हर्नमेंट तसंच केलं, तसं इंग्लंड बाबासाहेबांनी पालकांना आपण स्वाक्षरी होतो, रॉयल फॅमिलीची स्वाक्षरी झाली आणि 1935चा कायदा येणार आहे. त्या 35च्या कायद्याला आपल्याला प्रतिनिधित्व मिळणार आहे. सेपरेट काय जाईल मुसलमान अँड शीख. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली आणि लोक सामोरे धर्मांतर. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी जे वैश्विक भारताचा प्रलेख देत होते बाबासाहेब आंबेडकर, त्या वैश्विक भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर ते तुम्हाला जळगाव त्या महाराजांना सांगितलं तुम्हाला बाहेर धर्मांतर करायचं मुसलमान असं लिहिलं. दुसऱ्या कॅलिग्राफमध्ये वैश्विक भारतात बाबासाहेब आंबेडकर लिहितात आणखी काय असून टाकतं हे नाही, इच्छा नाही, याला रणनीती म्हणतात. पण त्यांना घडलं भीती दाखवतात कोणाला हिंदूंना आम्ही होऊ शकतो तुझं पण. पण त्याच्यामुळे इतके लोक स्वतःच्या स्तरावर इकडचे होते, यवतमाळचे होते, काही नाशिकचे होते, आमच्याकडे शिक्षण झाले. आमच्या तो कल्याणपूर कॅप्टन आहे तो जिल्ह्यापूर कल्याणपूर वगैरे पण कोणा धर्मांतराचा काय भेट आहे. बाबासाहेबांना ज्याच्यासाठी आपण भांडून राहतो ते लोक जर धर्मांतर केलं माझ्याजवळ कोण राहील, याला मुसलमीपणा म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर नाही केलं तर ते आपण बघला त्यांनी सांगितलं आणि सांगितलं मी ज्या धर्मात जन्म त्याच्यात केला नाही कसं बाबासाहेब आंबेडकरांच्या सुधारणावाच्या आपण कर्तव्य केलं तेवढ्याच हे आले. आपले संतराम आले लाहोर हिंदूंची सामाजिक सुधारणा आली आली बघ हे आले. बाबासाहेब म्हणजे माझा काही इच्छा नाही हे काय आलं सुधारणा, कारण भारताचे सारे सुधारणा आली त्यांना पाहिले बोलता येईल करता येईल कसे होते काय सुद्धा लोकहितवादी सुद्धा हो राणीने प्रचार करायचे विभागचे विवाह झाले पाहिजे बालविवाह बंद झाले पाहिजे. आणि जेव्हा तो झाला ना मेंदू राणीची बायको माझी कुठची पाहिली 33 वर्षी त्यांना 11 वर्षाच्या मुलीचा विवाह हे बाबासाहेब 11 वर्ष बालविवाह बंद झाले पाहिजे सांगते मागितले जसं मी सांगला सांगणार करणार म्हणून प्रत्येक सुधार आणि कोणते सुधार यातला फरक असतो. बाबासाहेब आंबेडकर कोणते सुधार, पुढे कोणते सुधार, बुद्ध कोणते सुधार, राष्ट्र कोणते सगळे लोक म्हणजे तुम्हाला माहिती नाही महात्मा फुलेची शेवटी तुम्ही काय त्यांना लपवा लावला गेल्यावर साहित्याला पैसेच कुठे इतकी वाईट पण समाजासाठी तेव्हा आला असेल करा बाळासाहेबांनी मला काही इच्छा नाही तुमची सुधारणा भगवानी म्हणजे नाही होईल आमचं चांगलं सुधारणा होईल महाराष्ट्राने लोकहित नाही बोलत विवाह झाला पाहिजे लहान विधवांचे पुनर्विवाह झाले पाहिजे. रानडेंनी स्वतःची बहीण जेव्हा विधवा झाली ना तिचं तालुक्या तसंच बोलली पण तिचा पुनर्विवाह नाही केला असं तर मार करत होता तसंच जमलं पण पुढे ढगावले महात्मा पुढे गेले काय पडा काय दिलावर काम केलं काय पडला टिळक आला नव्हता सयाजी रावनं त्या वडिलांना जमनाबाईसाठी बांधला होता राजलक्ष्मी बांधत होती इकडे राजेश मला जायची पण आहे महाराष्ट्रात इंग्लंड पण मला यांचे फरक नाही तर तो म्हणजे काय पाडला तर तिथे एक सभा बोलावली होती सयाजीला तिथं राजाने लोकांनी पुढे होते भाजी महात्मा तिकडच्या गावाला काय म्हणते बोलते खरंच काहीच नाही अरे त्याच्या बहिणीचा झाली तुझं दुसरं लग्न फक्त तसे बाबासाहेब नव्हते तसे पुढे पण तसं बोलायचं तसे करायचं हे जे सुधारणा आली त्याने
सुद्धा लावला याला हे चिंतित आहे राजगुरावले संतरामाची भगवानाची नाही बाबासाहेब चांगला आणि सुधारणा झाली मग बाबासाहेबांना ठीक आहे आम्हाला तुम्ही म्हणता ते कशी काय माझी इच्छा त्यांना मी आता कंटाळलो आहे सुधारणा हे काही खडे नाही सुधारणा तुम्ही आम्ही सुधारणा आमचं तुमच्या जीवनामध्ये आनंद फुलवाल असं काही वाटत नाही असं काही वाटत नाही आता खूपच आग्रह केला तर ठीक आहे राजगुरू मग त्यांनी अशा त्याचं नाव आहे 1936 ते पहिले बोलले ते बाबासाहेब त्या डाक वगैरे मी अध्यक्ष तुम्ही आमची सुधारणावाल्यांची संघटना आहे लाहोरला असे सुधारणावाले पाठवलं बाबासाहेबांचं भाषण त्यांनी ऐकलं किती पेजेचं भाषण आहे 60 पेजेचं आहे 60 पेजेचं भाषण आहे मराठीला 26 परिच्छेद आहे 23,000 शब्द आहे बाबासाहेबांचं जे भाषण आहे हे 60 पेजेचं भाषण काय तोडफोड आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीभेद निर्मूलन याच्यावर लिहिलेलं बाबासाहेबांचं भाषण त्यांना कळलं काही वेदावर निघालं हिंदू धर्मावर निघाला हिंदू धर्म सोडण्याला पण दिसतो बाबासाहेबांना त्यांनी पत्र काढलं बाबासाहेब आंबेडकर की नाही हे तुझी धर्मावरचं आणि हिंदू धर्मावरचं आणि हे वेदावर टीका केली हिंदू धर्मावर टीका हे थोडं काढून टाका बघे बाळासाहेबांनी पत्र पाठवलं स्वल्प विराम स्वल्प विराम सुद्धा माझ्या भाषणातला मी बदलवणार नाही कसं आहे स्वल्प विराम काय विराम काय विचार किती सोपं आहे काय तुम्ही स्वल्प विराम सुद्धा बदलत नाही म्हणून बाबासाहेबांचं हे कॅनिकेशन साठी वेगळी हे जे भाषण आहे ना हे आपल्यासाठी ऐतिहासिक दस्तऐवज आहे श्रेष्ठ साहित्य कृती आहे साहित्याची श्रेष्ठ साहित्य कृती आहे त्याचा आशय तुम्ही वाचा त्याचा युक्तिवाद वाचा त्याचा तर्कवाद वाचा त्याची भाषा शैली वाचा त्याचं विश्लेषण वाचा त्या भाषेची किती क्रांतिकारक अशा प्रकारचं बाबासाहेबांचं भाषण आहे विशेष म्हणजे ते अंतःकरणाच्या तळमळीतून लिहिलं आहे तुम्ही वाचा एक पाहिजे जातीबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी जे भोगलं तिथे भोगलं ना अमेरिकेत पण भोगलं बाबासाहेब म्हणजे एखाद्या दोस्तोला सातारा ओळखतच नाही तिकडे गेलो अंतःकरणाच्या तळमळीतून लिहिलेलं जातीभेद निर्मूलन हे व्याख्यान हिंदूचं व्याख्यान आहे तो आपल्या सामाजिक मुक्तीचा जाहीरनामा आहे एवढं सुंदर भाषण एवढं सुंदर विश्लेषण बाबासाहेब आंबेडकर त्याचे अनेक पाठ आहेत म्हणजे आता मी थोडक्यात संपवतो म्हणजे थोडक्यात नियमांचं भांडण आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा धर्म म्हणजे नियमांचं भांडण असं नियम तत्व पाहिजे ना रे फिलॉसॉफी पाहिजे ना फिलॉसॉफी काही नाही नियम हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे सकाळी उठलं का देवालयात गेलं पाहिजे त्याला पाणी टाकून वगैरे म्हणजे काय हे तत्व अशा प्रकारची फिलॉसॉफी अखिल मानव जातीला उन्नत करणारी त्यांना सुख देणारी अशा प्रकारची ते धर्माची अखिल मानव जातीला त्याला म्हणतो आध्यात्मिक तत्व श्रेष्ठ अशा प्रकारचे तत्व त्याच्यामध्ये असलं पाहिजे तत्वांचं काहीच नाही फिलॉसॉफी नाही हिंदू धर्मामध्ये फिलॉसॉफी नाही नियम आहे नियमाचं भांडण असं करा तसं करा सकाळी उठा सूर्यनमस्कार करा बघून काही करा मंदिराला थंडी वाजा वगैरे म्हणजे
याच्यात काही फिलॉसॉफी आपला जो जातो की पंतप्रधान कोणता आहे तो आहे ना बुद्धाचं पुस्तक कालातीत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तुम्ही जर असं दुकानात ठेवल्या ना रामाच्या मूर्ती कृष्णाच्या मूर्ती बुद्धाच्या एकही परदेशी रामाची कृष्णाची मूर्ती होणार नाही तो बुद्धाची असं काळातील मानवाच्या वृत्तीत उन्नतीचं तत्वज्ञान असेल. यांचा धर्म हिंदू धर्म म्हणजे एका गटाचं नीतिशास्त्र आहे. थोडक्यात एका गटाचं म्हणजे ब्राह्मणांचं ते नीतिशास्त्र आहे. आमच्या येऊद्या अर्थार्जन आणि ज्ञानार्जन जे जे आपणाशी ठावे ते काय जे जे आपणाशी ठावे ते सकळाशी सांगावे. शहाणे पूर्ण 16 वेळ गेलो यांचं उलट आहे. जे जे आपणाशी ठावे ते संस्कृताच लपवावे अडाणी पूर्ण सोडावे अशी फिलॉसॉफी आहे. कारण वेद काय त्यात संस्कृता यांचे धर्मग्रंथ काय त्यात संस्कृता पण संस्कृत शिकण्याची सर्वांना बंदी. तुम्हालाच नाही म्हणजे आम्हाला म्हणजे आपल्यालाच नाही सर्वांना. त्यांचा मृत्यूचा समय असतो आपला ते मृत्यूचे प्रसंग असतो त्यांना पैसे भेटतात. काही पूजा करायला आपले पैसे म्हणजे नामदारा कार्यक्रमात तरी पैसे म्हणजे आपल्या जीवनाचे इतरांच्या दुःखाचे प्रसंग असतो किंवा सुखाचे प्रसंग असतो त्यांना पैसे मिळतो. अर्थात नाही आपण ते कदाचित व्यवसाय नाही आपल्याला काहीच नाही. ज्ञानार्जनाचा अधिकार नाही. बाबासाहेबांना संस्कृत नाही घेतलं नाही मोठ्या भावाला नाही दिलं होतं संस्कृत पैसे घेतलं होतं बाबासाहेब त्यांना दिलंच ते संस्कृत सुदेवाची भाषा आहे. ब्राह्मणांची भाषा सुदेव आम्ही त्यांची भाषा तुम्हाला शिकता आपल्यालाच नाही मराठ्यांना कोणा शिकता अशी शिकलेल्या नावाची त्यांची आणि अशी जाती की आपल्याला काही अर्थाचे नाही ज्याचा व्यवसाय काही करा आपला काय हवं त्यांची सेवा करणं त्यात त्यांनी संदर्भ काय दिला त्यांनी फिलॉसॉफी काय सांगितली मागच्या जन्मात मी पाप केलं होतं आता आणखी तुम्ही सेवा करा मग पुढचा जन्म असं नाही पुढचा जन्म कोण ह्याच जन्मात पाहिजे जे काय असेल ते ह्या जन्मात पाहिजे. ब्राह्मण शावर एवढा हल्ला आहे या भाषणात केल्याचा कुणी शावर त्या ब्राह्मणांना एवढे अधिकार दिले नाही. पारंपरिक पुरोहितशाही पण नष्ट केली. पारंपरिक पुरोहितशाही पण नष्ट केली पाहिजे. तो पूजा अर्चा करतो पूजा अर्चा त्याला बाप करतो तो रात्री असतो पारंपरिक वंश परंपरा ब्राह्मण्य उद्ध्वस्त करायची भाषायची ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्य हा लोक आहे संसर्ग तुम्हाला लागू शकते. तुम्हाला चांगली लोक लागली कुठे ब्राह्मणाला जमला ब्राह्मण्याची भाषा आहे. अरे माझ्यासोबत लोक आहेत त्यांनी थोडं घेऊन गेलं पाहिजे तुम्हाला सांगतं म्हणजे ब्राह्मण्य आणि सन्मान असा तो फरक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणावर इतका प्रचंड हल्ला केला आहे आणि पुरोहितशाहीवर केला. तिथं पुढंच माझ्या यांच्या भूमिका पुरोहितशाही करण्याची जशी पीएचडी परीक्षा कशी यांची परीक्षा आहे पुरोहितपणा करण्याची एक सर्टिफिकेट आहे त्याला काय असेल त्यानेच हे केलं पाहिजे. पुरोहितशाही ज्याच्याजवळ हे सर्टिफिकेट नाही परवानगी त्याचा गुन्हा त्याला पोलीस स्टेशन एवढा मोठा प्रचंड ICS सारख्या परीक्षा ICS सारख्या ICS दोन IAS ला इंग्रजांच्या काळात ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICS सुरेंद्र बॅनर्जीचा तो परीक्षेला नसलं त्याला पास होत
तसे सुभेदार होते ना सैन्यात, हे सुभेदार सर्वात वरिष्ठ होते सैन्यात. इंग्रजांनी कोणताच इंडियन सुभेदाराचं वरचं पद नाही ठेवलं. हे सर्वात कसं आहे आयशियन इंडियन्सला परवानगी दिली, सुरेंद्र बॅनर दिला तो बाहेर आला. त्याला न्यू इंडियन आयशियन आता त्याला आहे त्याच्या परीक्षा घेतल्या पाहिजे. आणि मग त्या ब्राह्मणाला सांगितलं आता करू कशा परीक्षा घेतली. एवढा प्रचंड ब्राह्मण स्फोट झाला. त्या ब्राह्मणाला किती स्फोट झाला, गांधीनं काय केलं, भगवाननं काय केलं, असं भगवान म्हणजे हे तुम्हाला हिस्ट्री माहिती त्याच्यामध्ये एखादी क्रांती पुढे जात त्या क्रांतीला मागे प्रतिक्रांती करण्याची काही प्रयोग जेवढे त्याची प्रतिक्रांती करायची असेल तर म्हणून RSSच्या रडावर बाबासाहेबांचे विचार. बाबासाहेबांचं संविधान आहे RSSच्या रडावर आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा बाबासाहेबांचं संविधान दिल्यावर पहिला हल्ला केला असेल तर ब्राह्मणांनी केला. पहिला हल्ला म्हणजे हल्ला हे संविधान काय आणलंय म्हणून आणलं. इथे एवढे मोठे भगवद्गीता आहे वगैरे वगैरे हे काय बाबासाहेबांना कशा प्रकारचं म्हणजे ब्राह्मण्यावर त्यांना त्यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांनी इतका प्रचंड विरोध केला. एखादी फिलॉसॉफी क्रांतीच्या मार्गाने जात असेल तर पहिल्यांदा ते खंडा आपण तू रिजेक्ट फिलॉसॉफी रिजेक्ट नाकारसाठी खूप प्रयत्न केले. त्यांना वाटतं सगळं खूपच झालं हे तर काही येऊनच नाही राहिलं, आपण रिजेक्ट करून राहिलो नाही करून राहिलो. मग ते काय करतात करत तू रिजेक्ट होतो प्रचंड विरोध करायचा नाही होतो रिजेक्ट नाही होतो. मग करत करा म्हणजे बाबासाहेबांचे पुस्तक लिहा करत झालं पाहिजे बाबासाहेबांची. मग सामाजिक समता इकडे झेंडेवारचा फोटो इकडे असं ते समता वगैरे बाबासाहेबांच्या फोटोच्या बाजूला आणि रिजेक्ट केला ऍक्सेप्ट करा. भारतीय संविधान बाबासाहेबांनी तुम्हाला मला तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिलं. ते संविधान न बदलवता प्रतिक्रांतीच्या रीतीने बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सार्वजनिक जे व्यवसाय आहेत ते सरकारच्या माध्यमाचे रेल्वे सरकारच्या माध्यमाचे जे सरकारचे सरकारच्या माध्यमाचे कोणत्या खाली सरकार म्हणजे काय होईल तुम्हाला 13% मिळणार. जे जे सार्वजनिक उद्योग आहे ते सरकारच्या ताब्यात असेल ते तुम्हाला 13% मिळणार, प्राईजला 7% मिळणार आणि विजयला काय मिळणार 5%. हे मिळणार त्या पद्धतीने आता प्रायव्हेटायझेशन सुरू आहे. तिथून कधी गरज राहतो विमानतळ पहिल्यांदा इंडिया होतं सरकारनं 13% आपल्याला होते. आमच्या जवळचे काही नातेवाईक पण आता आहे आणि ते पुन्हा कथा घ्यायचं. त्याच्यामुळे सर्व सार्वजनिक उद्योगाचं जे सरकारच्या ताब्यात होते त्याच्यामुळे तुम्हाला 13-7 वगैरे जे टक्के मिळत होते 10% त्या नाही मिळत होते ते आता उद्ध्वस्त झाले. रेल्वे प्रायव्हेट आता कॉन्ट्रॅक्ट उद्योग झाले. त्याच्यामुळं ही प्रतिक्रांती नेहमी चोर पावला मिळते. हे चोर पावलं आहे. क्रांतीला जर मागे जायचं असेल तर प्रतिक्रांती ही चोर पावला नेत असते. ही प्रतिक्रांती चोर पावलांना घेऊन असलेली आहे. आपलं लक्ष आहे की नाही ते पहा. मला खूप पेक्षा जास्त झालं असं स्वागत केलं. धन्यवाद. आमचा रुपेश आहे, सिद्धार्थ आहे, विनोद पाटलांनी मला 1 महिन्यापूर्वी त्यांना माहीत आहे 1 महिन्यापूर्वी सिद्धार्थने ती नाही झालं तुम्ही पाहत आहे त्याचा एक हे झाला की काल एक मुक्त कार्यक्रम कालही मी आलो तो कौटुंबिक होता आणि मी परत गेलो या व्याख्यानात गेलो. आणि इथं जर थांबलो तर नुसत्या गप्पा होणार 2 महिन्यापर्यंत. सारे कुटुंब होते आमचे बहिणी वगैरे वगैरे म्हणून मी परत गेलो आणि तुमच्या व्याख्यानासाठी आलो. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.